आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती आघाडीमध्ये काहीशी बिघाडी झालेली बघायला मिळते आहे। कारण एकीकडे मनसे सोबतच्या युतीसाठी नकार देत काँग्रेसने स्वबळाचा नारा दिलाय, तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने पक्षाच्या नेत्यांना युती आणि आघाडीसाठी मोकळीक देखील दिलेली आहे। काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या या निर्णयावरती उद्धव ठाकरेंनी आज प्रतिक्रिया दिली। काँग्रेस हा स्वतंत्र पक्ष आहे, आमचा पक्ष निर्णय घेण्यामध्ये स्वतंत्र आहे असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं। मुंबई काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचं सगळ्यांचं आणि मुंबईच्या सगळ्या नेत्यांचं ज्येष्ठ नेत्यांचं म्हणणं असं आहे की मुंबई काँग्रेसचं जे महानगरपालिकेचं इलेक्शन आहे ते आम्ही जे आहे ते स्वबळावर त्या ठिकाणी लढलं पाहिजे। कारण मागील काळामध्ये सुद्धा काँग्रेसने जे आहेत हे इलेक्शन लढलं होतं आणि जर कार्यकर्त्यांची मनशा असेल की आपण हे जे इलेक्शन आहे ते स्वबळावर लढलं पाहिजे, तर ती भूमिका आज मुंबई काँग्रेसच्या वतीने मी आमच्या प्रभारांसमोर त्या ठिकाणी ठेवण्याचं काम केलेलं आहे। माझं काय समज त्यांनी त्यांचा पक्ष स्वतंत्र आहे, माझा पक्ष स्वतंत्र आहे। पण महाविकास आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर आहे असं पण बोललं जातं। फुटीच्या उंबरठा आणि आता शेवटी उंबरठा हा शब्द जो आहे ना तो विचित्र आहे। त्यांचा पक्ष त्यांचा निर्णय घ्यायला स्वतंत्र आहे, माझा पक्ष माझा निर्णय घ्यायला स्वतंत्र आहे। दरम्यान याच वेळेला बोलत असताना उद्धव ठाकरे यांनी बिहारमधल्या भाजपच्या विजयावरून देखील निशाणा साधला। एका गोष्टीचं मला नवल वाटतंय की प्रचाराच्या दरम्यान तेजस्वी यादवच्या सभांना मिळणारा जो प्रचंड प्रतिसाद होता तो प्रतिसाद खरा होता की त्यांनी ते नवीन AI तंत्रज्ञानाने तयार केलेली माणसं होती हे आता कळण्याचं झालेलं आहे। म्हणजे ज्यांच्या सभेला अलोट गर्दी होते त्याचं सरकार न येता ज्यांच्या सभेला रिकाम्या खुर्च्या जास्त असतात, रिकाम्या खुर्च्यांची गर्दी असते त्यांचं सरकार येतं, हे नवीन ह्या लोकशाहीतलं गणित हे कळण्याच्या पलीकडचं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।